सहली दरम्यान खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या एका व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। ठाण्यातील एका खाजगी शाळेतील दुसरी ते तिसरी विद्यार्थीच्या मुलींवरती विनयभंग प्रकार या प्रकरणात कापरोडी पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे आणि या आरोपी कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच या शाळा प्रशासनाने देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करावी असं देखील मागणी या पालकांकडून केली जाते। या ठिकाणी पाहू शकता मोठ्या संख्येने पालक जे आहेत ते या ठिकाणी जमाला सुरुवात झालेली आहे। माजिवाडा जंक्शन या ठिकाणी असणारी एक खाजगी शाळा आहे आणि याच ठिकाणी आता बॅरिकेडिंग करून पोलिसांनी त्यांना थांबवलेलं आहे, त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकतो पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे। काल देखील अनेक राजकीय पक्ष या ठिकाणी आले होते, एकवटले होते। या ठिकाणी प्रशासनावरती कारवाई करावी, प्रशासनाचे CEO असतील, प्राध्यापक असतील यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी आता धरून लागली। काल देखील ज्या बसमध्ये जो प्रकार झाला होता 2 दिवसापूर्वी या मुलींचा खाऊ जो देत होता त्या संदर्भात या नराधामाला पोलिसांनी जे अटक केलेली आहे। त्याचबरोबर त्या बसमध्ये 3 शिक्षक होते त्यांना देखील निलंबित केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्रशासन असेल या सर्व कठोरात कठोर कारवाई करावी असं देखील आता भाजपकडनं देखील म्हटलं जातं। भाजपचे काही लोक आलेले काय सांगाल, प्रशासनासंदर्भात कारवाईचे करण्याची मागणी केलेली आहे भाजपच्या वतीने, पालक देखील तीच मागणी करतात। का वाटतं ही कारवाई होईल? हो, ही कारवाई झालीच पाहिजे कारण जो प्रकार झालेला आहे तो अत्यंत घृणास्पद असा प्रकार आहे आणि मॅनेजमेंटला याच्यासाठी बरखास्त केलंच पाहिजे अशी आमची एक महिला म्हणून देखील आम्ही सुद्धा एक पॅरेंट्स आहोत, आमची ही मागणी आहेच। काळजी घेणं गरजेचं होतं, तशी काळजी घेतली नाही गेली नाही। सहलीच्या दरम्यान झालेला प्रकार जो आहे त्यामुळे पालकांनी देखील सांगितण्यात आलं, मात्र प्रशासन तेव्हा ऐकत नव्हते। का सांगा? खरं सांगायचं तर ॲक्च्युली हे जेव्हा कन्सर्ट फॉर्म साईन करून घेतात पालकांकडनं की मुलांना सहलीला घेऊन चाललो आहे तर त्याच्यामध्ये कन्सर्ट फॉर्ममध्ये त्यांनी थर्ड पार्टी म्हणून उल्लेख केला पाहिजे होता। जिथे टीचर्स आहे तर ह्या सगळ्या थर्ड पार्टीची काही आवश्यकता नाही आहे आणि कोण असणार आहे म्हणजे सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना ह्या पालकांपर्यंत पोहोचवणं हे आवश्यक आहे। हे आम्हाला असं ह्या इथे सुचवायचं आहे कारण का ही गोष्ट जी घडली आहे ही एका दुसरीच्या पोरींबरोबर घडलेली आहे, पण ह्या पोरांनी जर सांगितलं नसतं घरी पालकांना तर ही गोष्ट आज समोर आली नसती आणि ह्या गोष्टी शाळेने तशाच ठेवल्या असत्या त्यांच्यापर्यंत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला नसता। तर ही गोष्ट खूप दुर्दैवी आहे की या अशा गोष्टी घडत आहेत। त्या गोष्टीसाठी हे तातडीने या गोष्टीवर शासनाने किंवा स्कूलवाल्याने मॅनेजमेंटने ह्याच्या तातडीने ऍक्शन घ्यावी हीच आमची मागणी आहे। आणि काय भूमिका हे बघा, भाजपा महिला मोर्चा म्हणून आज आम्ही महिला इथे उपस्थित आहोत आणि आम्ही पूर्णपणे पालकांच्या सोबत आहोत। अत्यंत घृणास्पद एका चांगल्या इंटरनॅशनल स्कूलकडनं ही अत्यंत घृणास्पद अशी झालेली आहे चूक। मॅनेजमेंटने समोर यावं, पालकांची माफी मागावी आणि मॅनेजमेंट सुद्धा बरखास्त करावं, स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी याची। एक चांगलं एक्झाम्पल म्हणून सुद्धा CP गोयंका यामध्ये बाहेर पडेल। या अशा घटना व्हायला नाही हव्यात, परंतु कायदेशीर याच्यावरती एक तोडगा निघणंही महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज आम्ही महिला मोर्चा म्हणून इथे पालकांच्या सोबत उभे आहोत आणि भाजप देखील ठिय्या आंदोलनात सामील आहोत आणि या ठिकाणी पाहू शकतो पालक जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे नक्कीच हा जो पालकांमधला जो रोष आहे या ठिकाणी दिसून येत आहे। मॅडम, काय निर्णय झालेला आहे? काल देखील अशाच प्रकारे तुम्ही ठिय्या मांडून होतात, आता काय निर्णय झालेला आहे? नमस्कार। आमच्यापैकी 10 जण आतमध्ये गेलेली होती आणि आम्ही संपूर्ण आमच्या मागण्या मांडलेल्या होत्या। सो मॅनेजमेंटने थोडा वेळ मागितलेला होता आणि आता सगळं मॅनेजमेंट बाहेर येऊन डिसिजन देणार आहे। आता आम्ही सकाळी 7 वाजेपासून उभे आहोत, थकलोत म्हणून बसलेलो आहोत। थर्ड पार्टी वेंडर ॲडव्हेंचर ती मंडळी ह्याच्यामध्ये सामील होती। संपूर्ण भारतभर ॲडव्हेंचरला सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करा आणि ॲडव्हेंचरला मार्केटमधनं फेकून द्या। अधिक ॲडव्हेंचरचं संपूर्ण जे कमिटी आहे ना किंवा जी मेन लोक आहेत ना त्या लोकांना गजाआड करा। या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करा असं म्हणतात। मॅडम, काय अजून निर्णय येणं बाकी आहे? उशीर का लागतो? विलंबन येणं बाकी आहे, ते आता बाहेर येतील तेव्हा कळेल। पालक जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्यामध्ये आक्रोश या ठिकाणी दिसत आहे। ज्या पद्धतीने गैरप्रकार जो झालेला आहे सहली दरम्यान, त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही। त्यांनी थर्ड पार्टी तिसऱ्याच व्यक्तीवरती हे प्रकरण ढकललेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर कारवाई CEO असेल, प्राध्यापक असेल यांच्यावर देखील करावी असं या पालकांचं म्हणणं आहे। या सहली दरम्यान जो झालेला गैरप्रकार होता त्या संदर्भात आता कापरोड पोलीस देखील अलर्ट झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी जे मॅनेजमेंट असेल त्या पद्धतीने त्यांचं निवेदन काय हे देखील स्वीकारलं जाईल, मात्र
कालमध्ये देखील अशाच प्रकारचा ठिय्या या ठिकाणी दिला होता। त्यामुळे पोलीस प्रशासनाची टीम देखील या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे निर्णय काय होतो आणि कारवाई कोणाकोणावरती होते या संदर्भातलं सर्व आता पाहणं गरजेचं आहे। सध्या तरी वातावरण इथं पालकांचं दिसून येतं आहे। सर्व पालक या ठिकाणी जमे झाले आहेत आणि आक्रमक भूमिका त्यांच्याकडे दिसून येते। त्यामुळे दिनेश दिवेसह गणेश सोरा, TV मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।